अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी करणार तर प्रत्येक शंकेचं उत्तर मिळावं हा आमचा देखील आग्रह. मात्र स्वर्गीय दादांचा अपमान होईल किंवा परिवाराला त्रास होईल असं वागू नये, फडणवीसांचं आवाहन. कितीही दबाव येऊ द्या, मी कोणाच्या बापाला घाबरणार नाही. दादांच्या विमान अपघाताचा पारदर्शक तपास होणं महत्त्वाचं. आमदार रोहित पवार यांची भूमिका समोर. अजितदादा हे महाराष्ट्राला न मिळालेले सर्वोत्तम मुख्यमंत्री. दादांना जीवनाचं टायमिंग त्यांनी चुकवलं असा शोकप्रस्ताव मांडावा लागेल याची कधीच कल्पना नव्हती. फडणवीसांकडून अजितदादांना श्रद्धांजली. अजितदादांचा अतिशय मोठा आधार होता. त्यांच्या जाण्यानं मी मोठा भाऊ गमावला. अजित पवार यांच्या निधनानंतर विधान परिषदेत एकनाथ शिंदेंचा शोकप्रस्ताव. शिंदेंकडून अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा. 70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांनंतरही अजितदादा खचले नाही. मात्र एखाद्याला जीव नकोसा होईपर्यंत आरोप करून बदनामी करू नका. अजितदादांच्या शोकप्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. अजितदादांवरील आरोप हे तथ्यहीन आरोप समुद्रात बुडवा. विधिमंडळामध्ये रोहित पवार यांची भूमिका. तर कितीही दबाव टाकला तरी देखील मी मागे हटणार नाही. विमान अपघाताच्या सखोल आणि पारदर्शक चौकशीसाठी रोहित पवार आग्रही. अजित पवारांबाबत शोकप्रस्तावावर बोलताना हसन मुश्रीफ भाऊक. सभागृहात श्रद्धांजली व्यक्त करताना मुश्रीफांना अश्रू अनावर. वरळी डोममध्ये अजितदादांच्या आठवणींना उजाळा. दादांच्या शोकसभेसाठी राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती. दादा आणि माझा संबंध 50 वर्षांचा आहे. मी कधी बारामतीमध्ये गेलो की माझी उठबस अजित बघायचा. नाना पाटेकर यांच्याकडून आठवणींना उजाळा. आता आज अजित आपल्यात नाही यावर विश्वासच नाही. मुंबईमधील शोकसभेत नाना पाटेकर यांचे हे उद्गार. अजितदादांच्या नावाचे एक स्मृतिस्थान विधिमंडळ आवारामध्ये व्हावे यासाठी मुख्यमंत्री आणि गटनेत्यासोबत चर्चा करणार. बोर्डासमोर निर्णय ठेवणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची या संदर्भातली माहिती. माझ्याकडे ब्लॅक बॉक्सचा फोटो किती जळालाय या संदर्भात आम्हाला माहिती. तपासात काळबेळ झालं तर सरकारला महागात पडेल. दादांच्या विमान अपघातावरून रोहित पवार यांचा हा इशारा. महिनाभरात सीआयडीने काय केलं? सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं का? आमदार रोहित पवार यांचा हा सवाल. पायलट का बदलले गेले? अनेक विषयांमध्ये सखोल तपास महत्त्वाचा. विमान अपघाताचा पारदर्शक तपास होणं महत्त्वाचं. रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर. अजित पवार यांच्या अपघाताबाबत महाराष्ट्राच्या मनात संशय. तो अपघात नसून घातपात झालाय असंच वाटतंय. भास्कर जाधव यांच्याकडून सभागृहात शंका व्यक्त. कितीही दबाव येऊ द्या, मी कुणाच्या बापाला घाबरणार नाही. दादांच्या विमान अपघाताचा पारदर्शक तपास होणं महत्त्वाचं. आमदार रोहित पवार यांची भूमिका समोर. ब्लॅक बॉक्स जिथे ठेवला जातो तो विमानाचा भाग जशाच तशा. ब्लॅक बॉक्स जळून गेला असं म्हटल्यावर शंका येणारच. रोहित पवार यांच्या मागण्यांमध्ये तथ्य. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अजित पवारांच्या विमान अपघातावरून घातपाताची शंका उपस्थित. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान घटनेच्या तपासासाठी आता बारामतीकर एकवटले. प्रशासकीय भवनात निवेदन देखील देणार. लोणी भापकर आणि डोरलेवाडी या गावामध्ये ग्रामस्थांकडून कडकडीत बंद. शोकसभेतील प्रफुल्ल पटेलांचा व्हिडिओ ट्विट करत अंजली दमानी यांची टीका. हे अजित पवारांचे वर्षानुवर्षे साथी असू शकतील का? यांना त्यांच्या जाण्यानं दुःख झालंय असं किंचित तरी वाटतं का? दमानी यांचा सवाल. मोठे नेते वेगवेगळ्या ठिकाणी अडकले त्यामुळे आलेले नाही. महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार. बैठकीतील गैरहजेरीवरून रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर. महाविकास आघाडी यापुढे देखील एकच असेल. आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत आणि घटक राहू. आव्हाडांकडून हे स्पष्ट. कालच्या बैठकीमध्ये हजर राहण्याची जबाबदारी माझी होती. आव्हाडांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीमध्ये कुठलीही फूट नाही. राष्ट्रवादीचे अनेक नेते मुंबईबाहेर वास्तव्यास असल्यानं बैठकीला पोहोचू शकलेले नाही. महाविकास आघाडीच्या बैठकीत पवारांची राष्ट्रवादी गैरहजर होती. त्यामुळे राऊतांची यावर प्रतिक्रिया समोर. शरद पवारांना 48 तासांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार. प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याची डॉक्टरांची माहिती. डिहायड्रेशनचा त्रास झाला त्यामुळे रुबेहॉल रुग्णालयामध्ये उपचार सुरू. विलनीकरणाच्या प्रक्रियेत मला कोणी विचारलंच नाही तर मी का बोलू? आव्हाडांची प्रतिक्रिया. तर शरद पवार निवडणूक लढवणार असतील तर प्रश्न संपला. राज्यसभेच्या जागेवरून आव्हाडांचंही वक्तव्य. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावरती सल्लागार समितीच्या बैठकीत नाराजी. सूत्रांची माहिती. सभागृहात येणाऱ्या लक्षवेधी गैरवर्तन यावरून मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आदित्य ठाकरे आणि मंत्री गिरीश महाजन यांची विधिमंडळात भेट. अनिल परब आणि महाजन यांची गळाभेट. काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवारांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण. तुषार दामगुडे यांनी बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केली. सपकाळांची ही माहिती. तुषार दामगुडे यांच्या अटकेची सपकाळांकडून मागणी. राज्याच्या भाजप कार्यकारिणीची प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून आज घोषणा होणार. प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची आज सकाळी 8 नंतर पत्रकार परिषद. सूत्रांची माहिती.
राज्यातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लांबणीवरती 50% आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत निवडणुका घेणं अनुचित, सर्वोच्च न्यायालयाची भूमिका. 2 दिवसांमध्ये आता सुनावणीची अंतिम तारीखही ठरणार. मुंबई महापालिकेसाठी भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांसाठी नावं ठरली. सूत्रांच्या माहितीनुसार प्रतीक करपे, कमलाकर दळवी, नितेश राजहंस सिंह आणि प्रवीण छेडा यांचीही नावं चर्चेत. शिंदेची शिवसेना स्वीकृत नगरसेवक पदासाठी 3 नावं देणार. 2 नावं निश्चितपणे एक डमी फॉर्म भरला जाणार. तर उमेश माने, बाळकृष्ण ब्रीद आणि राज सुर्वे यांना शिंदेच्या शिवसेनेकडून संधी. मुंबई पालिकेमध्ये प्रभाग समित्यांच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेस एकत्र लढणार. मनसे आणि काँग्रेसच्या पाठिंब्यानं अनेक प्रभाग समित्यांवरती ठाकरेंचे अध्यक्ष बसणार. मनसेला ही समिती अध्यक्षपद मिळणार अशी सूत्रांची माहिती. आज मुंबई महानगरपालिकेची मासिक सभा. अजित पवारांच्या शोकसभेचा उद्या सभेत प्रस्ताव मांडला जाणार. अजित पवारांच्या शोकप्रस्तावावर सभाचं तहकूब केली जाणार. नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची उद्या निवडणूक. निवडणुकीपूर्वी स्थायी समितीचे भाजप सदस्य सहलीला. भाजपचे 9 सदस्य अज्ञात स्थळी सहलीसाठी. मतविभाजन होऊ नये यासाठी भाजपनं घेतली खबरदारी. आमदार मंदा म्हात्रे यांना भाजपच्या महापौर सुजाता पाटील यांचा झटका. बेलापुरातील शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रस्ताव स्थगित. महापौरांनी आरोग्य समितीकडे तुर्तास प्रस्ताव जो पाठवलेला होता त्याला स्थगिती दिली. किरीट सोमय्या आज मालेगाव महापालिकेमध्ये जाणार. महापौर उपमहापौरांचा नगरसेवक सोमय्यांना विरोध करणार. हातात काठी आणि पायात चप्पल घालून गांधीवादी पद्धतीने सोमय्यांना विरोध केला जाणार. आयसीआयसीआय फर्स्ट बँकेच्या चंदीगड शाखेमध्ये 590 कोटींचा घोटाळा. या घोटाळ्यामुळे बँकेचे शेअर्स तब्बल 20% कोसळले. बँकेतल्याच 4 कर्मचाऱ्यांकडून घोटाळा करण्यात आला. 4 निलंबन. घाटकोपर या ठिकाणच्या राजावाडी रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पात अत्याधुनिक आरोग्य सुविधा समाविष्ट करण्याची पराग शाह यांची मागणी. महापालिका आयुक्त आणि महापौर ऋतू तावडे यांना देण्यात आलं निवेदन. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर केलेल्या टीकेच्या संदर्भात स्पष्टीकरण देताना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अश्रू अनावर. पत्रकार परिषदेत कार्यकर्ता धाय मुकलून रडला. भाजपच्या चेतनसिंह केदार यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका. शहर आणि ग्रामीण दोन्ही ठिकाणी मतदार यादीमध्ये समावेश असल्यानं न्यायालयामध्ये याचिका. सामाजिक कार्यकर्ते RY खुटुकडे यांची न्यायालयामध्ये याचिका. बुलढाण्यातल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळा स्थापनेवरून झालेला वाद चिघळला. सुरक्षेच्या कारणास्तव चिखला काकड गावामध्ये संचारबंदी लागू. विनापरवानगी बसवण्यात आलेला पुतळा हटवण्याचे लोणार तहसीलदारांनी आदेश काढले. या संदर्भातले कागदपत्र समोर. छत्रपतींचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही. केंद्र आणि राज्य सरकारनं कठोर कायदा करावा. महापुरुषांचा अपमान केल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हावा. मनोज जरांगे यांचीही मागणी. मढी येथील कानिफनाथांच्या यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना दुकानं लावण्यास बंदी योग्य निर्णय असल्याचं सांगत आमदार संग्राम जगताप यांचा निर्णयाला पाठिंबा. लव्ह जिहाद कायदा झाला पाहिजे यासाठी मागील 7 ते 8 वर्षांपासून आम्ही संघर्ष करून मागणी करतोय. या अधिवेशनामध्ये कायदा होईल अशी अपेक्षा. आमदार संग्राम जगताप यांचीही प्रतिक्रिया. शक्तीपीठ महामार्गाला धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. धाराशिव जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग रद्द करा. शेतकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मीरा भाईंदर पोलीस भरती दरम्यान स्टेरॉइड इंजेक्शन घेताना एकाला अटक झाली. स्टेरॉइड घेणारा उमेदवार साहिल अवघडे बारामतीचा असल्याची माहिती. साहिल अवघडेवर गुन्हा दाखल. पोलिसांनी उमेदवाराला ताब्यात घेतलं. कल्याण रिंग रोडवरती कार चालकांच्या स्टंटबाजीमुळे एक वयोवृद्ध दुचाकीस्वार गंभीर जखमी. विकास कुंभार यांच्यावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. स्टंटबाजी करणारा तरुण मनीष मनवानी याला खडकपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं. आंबेगाव तालुक्यातल्या कुकडी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या डिंबे धरणातून पाणी सोडण्याची मागणी. तर गेणू जलाशयातून उजव्या कालव्याला तत्काळ पाणी सोडण्याची मागणी. शेती पिकं पाण्याअभावी सुकू लागली. साताऱ्याच्या लिंबमध्ये उदयनराजे केसरी भव्य बैलगाडा शर्यतीमध्ये बकासूर आणि बादल ही बैलजोडी विजय. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतीचं करण्यात आलं होतं आयोजन.